Welcome all of you. Today we have discussed about the unit number 5, earthing system, in which we studied about the different types of earthing and measurement of earth resistance. In previous lecture, we discussed about the conventional earthing, in which plate earthing. Next we discussed about the pipe earthing. And last we discussed about the rod earthing. Now we will discuss about the wire or strip earthing. In this system of earthing, the copper wire of 5 SWG, SWG means standard wire gauge, or copper strip or cross section not be less than the 25 mm wide and 16 mm thick is used as a earth wire. त्या सिस्टीममध्ये आपण काय करणार आहोत, कॉपर वायर घेणार आहोत. कॉपर वायर किती म्हणजे 5 गेजची वायर कन्सिडर करणार आहोत. 5 गेज म्हणजे एकदम कमी लहान येते. ओके. और एक कॉपर स्ट्रिप ऑफ क्रॉस सेक्शन नॉट बी लेस दॅन द 25 mm वाईड अँड 16 mm थिक इज यूज्ड ॲज अ अर्थ वायर. म्हणजे एखादी स्ट्रिप घेतली म्हणजे पट्टी घेतली कॉपरची, तर त्याचा वेट किती पाहिजे 25 mm, आणि त्याचा थिकनेस किती पाहिजे 16 mm थिकनेस घ्यायचा आहे आपल्याला. If round conductor is used, their cross-sectional area shall not be less than 3 mm square. If copper or GI or steel is used, then 6 mm square. म्हणजेच त्या ठिकाणी आपण काय केलं आहे, जर आपण राऊंड कंडक्टर यूज करायचं म्हटलं, आता इथे स्ट्रिप झाली. ओके. या ठिकाणी काय केलं, वायर घेतली. वायरचं म्हणजे फ्लेक्झिबल वायर असेल सपोज, तर 5 SWGची वायर घेतली. एखादा राऊंड कंडक्टर घेतला तर कॉपरचा राऊंड कंडक्टर असेल तर त्याचा क्रॉस सेक्शन एरिया 3 mm स्क्वेअरपेक्षा जास्त पाहिजे. ओके. आणि GI किंवा स्टीलचा कंडक्टर घेतला किंवा स्टीलचा राऊंड कंडक्टर घेतला असेल, GI किंवा स्टीलचा राऊंड कंडक्टर, तर त्याचा डायमीटर असेल तो 6 mm स्क्वेअरपेक्षा जास्त पाहिजे आहे. ओके. नेक्स्ट, द लेंथ ऑफ द ब्युरिड कंडक्टर नॉट बी लेस दॅन द 15 मीटर to maintain the required earth resistance between 0.5 to 1.5 ohm. आता जो कंडक्टर किंवा वायर किंवा रॉड घ्यायचा आपल्याला, ठीक आहे, तर त्याची जी लेंथ असणार आहे तो कमीत कमी किती 15 मीटरपर्यंत पाहिजे. ओके. मग हा 15 मीटर कशासाठी पाहिजे, तर या ठिकाणी आपल्याला कमी रेजिस्टन्स आणायचा आहे. मग कमी रेजिस्टन्स आणण्यासाठी आपल्याला किती रेजिस्टन्स पाहिजे, मिनिमम किती 0.5 टू 1.5 ओहमपर्यंत एवढा रेजिस्टन्स रिड्यूस करायचा आहे अर्थचा. त्यामुळे कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. नेक्स्ट इज द इलेक्ट्रोड शाल बी ॲज वाईडली डिस्ट्रीब्युटेड ॲज पॉसिबल इन ए सिंगल स्ट्रेट और सर्क्युलर ट्रेंच रेडिएटिंग फ्रॉम द पॉईंट. म्हणजे जे कंडक्टर आपण यूज करणार आहे त्यासाठी ट्रेंच खणायचे आहे. खड्डा खणा किंवा डायरेक्टली एक सिम्पल बोरिंग करून त्या बोरिंगमध्ये तुम्ही जो काही स्ट्रिप किंवा रॉड अर्थिंग इन्सर्ट करणार आहे एका स्ट्रेट लाईनमध्ये स्प्रेड व्हायला पाहिजे, किंवा सर्क्युलर ट्रेंच असेल तर सगळीकडे व्यवस्थित एका प्रपोर्शनमध्ये स्प्रेड व्हायला पाहिजे. यूज वेअर एक्सकॅव्हेशन वर्क इज डिफिकल्ट, दॅट इज रॉकी सॉइल और बेड. आता जर वायर स्ट्रिप अर्थिंग कुठे यूज करायचं आहे, त्या ठिकाणी खड्डा करणे पॉसिबल नाही. मग त्याच ठिकाणी आपण काय करतो, डायरेक्टली बोरिंग करतो आणि बोरिंग करून त्यामध्ये पाईप इन्सर्ट करायचा आणि त्याच्या साईडला तुम्ही चारकोल सॉल्टचा लेअर देऊ शकताय. ओके. रॉकी किंवा एरिया असेल, म्हणजे खडकाळ जमीन असेल, सँडी एरिया असेल, तर अशा ठिकाणी आपण हे यूज करतो. मेनली सँडी एरियासाठी आपण रॉड अर्थिंग यूज करतो. आणखी खडकाळ एरिया असेल तर त्या ठिकाणी आपण वायर किंवा स्ट्रिप अर्थिंग यूज करतो लार्ज लेंथनं. ओके. की जेणेकरून ते करंटचं डिस्ट्रीब्युशन एका पर्टिक्युलर युनिफॉर्मली व्हायला पाहिजे त्यासाठी. नेक्स्ट इज कॉपर स्ट्रिप अर्थिंगमध्ये बघा दाखवलेलं आहे. या ठिकाणी कॉपरची स्ट्रिप घेतलेली आहे. त्या ठिकाणी एक ट्रेंच एकदम लहान कमी डायमीटरचा ट्रेंच खणलेला आहे, बोरिंग केलेला आहे. त्या बोरिंगमध्ये काय केलेलं आहे, एक GIचा पाईप इन्सर्ट केलेला आहे. ओके. GIचा पाईप इन्सर्ट करून वरती 2 होल ठेवलेले आहेत, ते कशासाठी, अर्थ वायरच्या कनेक्शनसाठी. आणि त्या ठिकाणी काय केलेलं, लास्टला एक कॉपरची थिक प्लेट घेतलेली आहे. त्या थिक प्लेटवर दुसरी कॉपरची जो काही रॉड असेल, स्ट्रिप, कॉपरचा जाड कंडक्टर असेल
तो कॉपरचा जाड कंडक्टर आपण त्या ठिकाणी यूज करणार आहोत. एकदम डिस्ट्रीब्युशन हे व्यवस्थित व्हायला पाहिजे. 15 मीटर पण लेंथचा घ्यायचा आहे कंडक्टर. ज्या ठिकाणी खडकाळ जमीन आहे, ड्राय एरिया असेल, त्या ठिकाणी अशा टाईपचं कॉपर स्ट्रीप अर्थिंग यूज करतो. कॉपर स्ट्रीप इलेक्ट्रोड यूज करून तुम्ही साईडला इथं चारकोल किंवा सॉल्टचा लेअर 1/1 इन्सर्ट करू शकता किंवा अर्थिंग पावडरसुद्धा यूज करू शकतो आपण या ठिकाणी. एकदम सिम्पलेस्ट मेथड आहे. एक बोरिंग काढायची, त्यामध्ये कॉपर स्ट्रीप ठेवायची आणि वरून काय चारकोल आणि सॉल्टचं लेअर साईडला पसरायचं आहे फक्त, आणि तिथून हे अर्थिंग बाहेर घ्यायचं आहे आपल्याला. नेक्स्ट इज अर्थिंग थ्रू वॉटर मेन्स. जो 5वा नंबरचा पॉईंट आहे आपला, तो अर्थिंग थ्रू वॉटर मेन्स. वॉटर मेन्स म्हणजेच काय, आपल्या जे हँडपंप वगैरे असतात त्या हँडपंपचा यूज किंवा घरामधली जी बोरिंग असते, पण त्या बोरिंगचा मेटल पार्ट पाहिजे. द फर्स्ट सेंटेन्स बघा, वॉटर मेन्स कॅन बी यूज्ड फॉर द अर्थ कनेक्शन ओनली आफ्टर ensuring that water pipe is of iron and electrically continuous. त्या बोरिंगमध्ये काय, जर जीआयची पाईप असेल टोटल कंटिन्युअस रेटिंगमध्ये, कुठे दुसरीकडे कुठे प्लास्टिकचा किंवा कशाच तरी वेगळ्या मटेरियलचा जॉईंट दिला असेल, 2 डिफरंट मेटलचा, तर ती त्याचा यूज होणार नाही. आपल्याला काय करायला पाहिजे, कंटिन्युअस इलेक्ट्रिकल कनेक्शन पाहिजे एकाच. सपोज मेनली वॉटरमेनसाठी आपण जीआयच्या पाईप्सच यूज करतो, ठीक आहे. त्यासाठी आपण काय वॉटर मेन्स म्हणून त्या ठिकाणी अर्थ कनेक्शन देऊ शकतो, कारण आतमध्ये बोरिंगची जी लेंथ आहे ते एकदम आतमध्ये जास्त असते. ओके, 150-200 फुटापर्यंत बोरिंगची लेंथ असते, त्यामुळे कंटिन्युअस एक इलेक्ट्रिकल पाथ आपल्याला मिळत असतो त्या ठिकाणी. कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स लिमिटेड टू मिनिमम व्हॅल्यू व्हाईल मेकिंग अँड अर्थ कनेक्शन. आता ज्या काही पाईप्स असणार आहेत त्या काही कंटिन्यू नसणार आहे, त्यामध्ये जॉईंट असणार आहे, त्यामुळं कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स आहे तो कसा मिनिमम करता येईल याकडे थोडं प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. जी पाईप यूज करायची आहे ती नेहमी आयर्नचेच पाहिजे. आपल्या घरामध्ये जी बोरिंग करतो त्यामध्ये आपण वेगळ्या टाईपच्या पाईप्स यूज करतो, ज्या आपल्या बॅकलाईटच्या वगैरे पाईप्स असतात. थोडं मिक्सिंग मटेरियल रबर प्लस प्लास्टिकचं मिक्सिंग असतं, त्या टाईपच्या पाईप्स काही उपयोगी नाही आहेत. त्यासाठी काय करायला पाहिजे, जीआय आयर्न म्हणजेच गॅल्वनाइज्ड आयर्नच्या पाईप्स आपण त्या ठिकाणी यूज करतो. वेल डिझाइन्ड पाईप क्लॅम्प शुड बी यूज्ड ड्युरिंग अर्थिंग. जे काही क्लॅम्पिंग वगैरे करायचं आहे, जॉईंटिंग करायचं आहे, त्या ठिकाणी वेल डिझाइन्ड पाईप किंवा क्लॅम्पिंगच यूज करत आहे. त्या ठिकाणी वॉटर मेन्स म्हणून अर्थिंग दाखवलं आहे. जिची वॉटर हँडपंप आहे आपला समजा, ओके, तो लोखंडाचा असतो. त्या लोखंडाच्या पाईपला काय कुठेतरी अर्थिंग करायची, या ठिकाणी कॉपरची क्लॅम्प लावायचं आणि क्लॅम्पमधून अर्थिंग घ्यायचं आहे आपल्याला, अर्थिंग कनेक्शन. त्या ठिकाणी खाली संपूर्ण पाणी असणार आहे, सॉईल असणार आहे, सॉल्ट किंवा पावडर ऑफ मिक्सचर. आता ह्याची जास्त करून गरज लागत नाही सॉल्ट किंवा चारकोल पावडर मिक्सचरची, कारण या ठिकाणी ऑलरेडीच या ठिकाणी सॉल्ट वॉटर असणार आहे. बोरिंगचं पाणी कसं थोडं खारट असतं, शार्पट असतं, त्यामुळे या ठिकाणी ऑलरेडी कंडक्टिव्हिटी चांगली असणार आहे. त्यामुळे वॉटर मेन्समधून सुद्धा आपण अर्थिंग घेऊ शकतो. नेक्स्ट इज अर्थिंग थ्रू द अर्थिंग मॅट. आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण जे काही मोठे सबस्टेशन लार्ज पॉवर स्टेशन असतात त्या ठिकाणी अर्थिंग मॅटचा यूज केला जातो. अर्थिंग मॅट इज मेड बाय द जॉईनिंग द नंबर ऑफ रॉड्स थ्रू कॉपर कंडक्टर्स. इट रिड्यूस द ओव्हरऑल ग्राउंडिंग रेजिस्टन्स. सच टाइप ऑफ सिस्टम हेल्प्स इन लिमिटिंग द ग्राउंड पोटेन्शियल. अर्थिंग मॅट इज मोस्टली यूज्ड इन प्लेस वेअर द लार्ज फॉल्ट करंट इज टू बी एक्सपिरियन्स्ड. आता या ठिकाणी तुम्हाला हे दिसतात बघ, कॉपरच्या प्लेट अशा आणि त्याची जाळी तयार केलेली आहे. कॉपर असेल किंवा जीआयची प्लेट. कॉपर जर जास्त एक्सपेन्सिव्ह असेल तर आपण जीआयच्या प्लेट्स यूज करतो, ओके, कारण जीआय आपल्याला लेस एक्सपेन्सिव्ह बसतं, त्यामुळे मेनली आपण जीआय यूज करतो कॉपरपेक्षा. अशा टाईपमध्ये त्याची एक जाळी तयार केली जाते, जे होल जनरेटिंग स्टेशन किंवा ट्रान्सफॉर्मर स्टेशन असेल त्यामध्ये अंतरले जातात अशा जाळ्या. आणि त्या ठिकाणी काय केलं जातं, एका पर्टिक्युलर पॉईंटच्या ठिकाणी अर्थिंग केलं जातं आणि ते सगळे अर्थिंग मॅट थ्रू पॅरलली कनेक्ट केलं जातं, ओके. अशा टाईपचं हे अर्थिंग मॅट अंतरलं जातं. या ठिकाणी दाखवलं बघा, हे कॉपर कंडक्टर्सचं म्हणजे कॉन्क्रीट करायच्या एक ठिकाणी काय करतात, तर त्या ठिकाणी काय दाखवले, सिमेंट कॉन्क्रीट करायच्या अगोदर त्याच्या आतमध्ये जमिनीच्या आतमध्येच काय करतात, त्या ठिकाणी असं अर्थिंग मेश टाकली जाते आणि अर्थिंग मेशमधून असे अर्थ कंडक्टर्स बाहेर काढले जातात, की जेणेकरून आतमध्ये टाकल्यामुळे काय होते की 2 ते 3 मीटरचे खड्डे खणतात आणि त्या खड्ड्यांमध्ये म्हणजे आपण जसं रस्त्याला पायपिंग करण्यासाठी वगैरे खड्डे खणतो, ओके, पाण्याची पाईप नेण्यासाठी प्लस खड्डे पाडले जातात.
त्याच टाईपमध्ये या ठिकाणी पूर्ण इन्स्टॉलेशन भरून खड्डे पाडले जातात. म्हणजे सबस्टेशन, अर्थिंगला जे डिस्ट्रीब्युशन सेंटर वगैरे असेल त्या ठिकाणी अशा टाईपचे खड्डे पाडून त्यामध्ये कॉपर वायर किंवा कॉपर स्ट्रीप GIची स्ट्रीप इन्सर्ट केली जाते आणि ते इन्सर्ट करून त्याला अर्थिंगची GI वायर इथून बाहेर काढली जाते. अशा प्रकारे अर्थमॅट वर्किंग करत असतं. या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा, हे सबस्टेशन आहे आणि सबस्टेशनच्या साईडला काय केलेलं आहे, अर्थिंग केलेलं आहे. ओके, अशा टाईपचे या ठिकाणी इकडून असे खड्डे खणले जातात आणि त्या खड्ड्यामध्ये असे अर्थिंगचे स्ट्रीप आहेत, त्या स्ट्रीप रन केल्या जातात आणि रन करून अशा अर्थिंगचे रॉड असतात, ते अर्थिंग रॉड आतमध्ये इन्सर्ट करून त्यानंतर मग असे वायर मेश तयार केली जाते. त्यालाच काय म्हटलं आपण, अर्थिंग मॅट. या ठिकाणी साईडला रॉड दिसतील बघा, या ठिकाणी रॉड अर्थिंग केले जाते किंवा पाईप अर्थिंग वगैरे असतात. त्या ठिकाणी कन्व्हेन्शनल अर्थिंगमध्ये पाईप अर्थिंग यूज करतात, न्यू अर्थिंगमध्ये रॉड अर्थिंग किंवा मेंटेनन्स फ्री अर्थिंग असतात. ते अर्थिंग काय केले जातात, ह्या कॉपर स्ट्रीपला कनेक्ट केलेले असतात. ओके, हे झालं आपलं अर्थिंग मॅट. नेक्स्ट इज मेंटेनन्स फ्री अर्थिंग. इट इज अ न्यू टाईप ऑफ अर्थिंग विच इज रेडीमेड, स्टँडर्डाइज अँड सफिशियंटली डेव्हलप्ड. हे जे अर्थिंग आहे ते काय रेडीमेड तुम्हाला अवेलेबल असते. अर्थिंगचं असं किट अवेलेबल असतं. तुम्हाला रॉड किंवा तुम्हाला चारकोल वगैरे मिक्स करायला लागत नाही किंवा सॉल्ट वगैरे मिक्स करायला लागत नाही, त्याला वॉटर देण्याची गरज लागत नाही. ओके, इट इज अ मेंटेनन्स फ्री बिकॉज देर इज अ नो नीड ऑफ प्युरिंग वॉटर ॲट अ रेग्युलर इंटरवल एक्सेप्ट सँडी सॉईल. जर वाळवंटी एरिया असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाणी द्यावं लागेल, पण इतर वेळी या ठिकाणी पाणी देण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. इट इज मेंटेन स्टेबल अँड कन्सिस्टंट अर्थ रेजिस्टन्स. आता जे काय हे अर्थिंग सिस्टीम आहे त्याला काय स्टेबल सिस्टीम आहे, त्याचा अर्थ रेजिस्टन्स जास्त करून व्हॅरी होत नाही. कन्सिस्टंटली अर्थ रेजिस्टन्स आपल्या प्रॉपर व्हॅल्यूलाच असतो त्या ठिकाणी. द कंडक्टिव्ह कंपाऊंड्स क्रिएट ए कंडक्टिव्ह झोन which provides the increased surface area for peak current dissipation and also get stable reference point. आता हा जो मेंटेनन्स फ्री अर्थिंग आहे, the conductive compound creates a conductive zone which provides the increased surface area for peak current dissipation and also get stable reference point. त्यामध्ये काय सांगितलं आहे, जे कंडक्टिव्ह कंपाऊंड आहे म्हणजे आपण काय करणार, चारकोल आणि सॉल्टच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी कंडक्टिव्ह कंपाऊंड यूज करणार आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी चारकोल सॉल्ट यूज करायची काही गरज नाही, डायरेक्टली अर्थिंग पावडर म्हणून मिळते किंवा कंडक्टिव्ह कंपाऊंड म्हणून मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ते कंडक्टिव्ह कंपाऊंड आपण त्या अर्थिंगच्या रॉड असेल त्या रॉडच्या भोवती स्प्रेड करतो. मग त्या रॉडच्या भोवती स्प्रेड केल्यानंतर काय होतं, त्याचा टोटल कंडक्टिंग एरिया इन्क्रीज होतो. ती कंडक्टिव्ह पावडर आहे. ओके, त्या रॉडचा एरिया प्लस त्या कंडक्टिव्ह पावडरचा एरिया असं मिळून टोटल कंडक्टिंग एरिया इन्क्रीज होणार आहे. मग टोटल सरफेस एरिया इन्क्रीज झाल्यामुळं काय होतं, जो काय पीक करंट असेल किंवा अर्थ करंट असेल, अर्थ फॉल्ट करंट असेल, तो टोटल फक्त रॉडमध्ये न जाता जी कंडक्टिंग कंपाऊंड आहे त्या कंडक्टिंग कंपाऊंडमधून सुद्धा अर्थमध्ये पास होऊन जातो. त्यामुळं काय होतं, टोटल एरिया करंटचा इन्क्रीज झाल्यामुळे रेजिस्टन्स डिक्रीज होतो आणि अर्थिंग असेल ते वेल स्टेबल राहतं. ऑल्सो गेट द स्टेबल रेफरन्स पॉईंट. नेक्स्ट इज द इट हॅज नो कोरोजन, लॉंग लाईफ अँड इझी टू इन्स्टॉलेशन. त्याला कोणत्याही प्रकारचं गंज चढत नाही. म्हणजे चारकोल आणि सॉल्ट कसं लाईफनुसार कमी होत जातं, म्हणजे लवकर विरघळतं, मीठ लवकर विरघळतं, चारकोल पण लवकर मातीमध्ये मिक्स होतो. अँड इट इज लॉंग लाईफ अँड इट इझी टू इन्स्टॉलेशन. तर दाखवलं आहे मेंटेनन्स फ्री अर्थिंग. आता हा मेन कॉपर रॉड दाखवलेला आहे. त्या कॉपर रॉडची लेंथ आहे ती फ्रॉम 3 मीटर टू 9 मीटरपर्यंत व्हॅरी होत जाते. ठीक आहे. आता हा जो रॉड आहे 3 मीटर असेल किंवा 2 मीटरपासून सुद्धा चालू होतात असे रॉड. ओके, आता हा जो रॉड आहे तो रॉड काय स्मॉल अर्थिंग इन्स्टॉलेशन असेल तर त्या ठिकाणी कधी कधी 1 मीटरचा रॉड वापरतात, त्यानंतर 2 मीटर, 3 मीटर. जसं सबस्टेशन एरिया इन्क्रीज होतोय म्हणजे अर्थिंग इन्स्टॉलेशनचं कॅपॅसिटी इन्क्रीज होत जाते, त्यानुसार हा रॉडची लेंथ असेल ती लेंथसुद्धा इन्क्रीज होते. हे शेजारी काय झाले, हा रॉड पहिला इन्सर्ट करायचा, बोरिंग करायला लागते. त्यासाठी बोरिंग म्हणजेच काय, बोरिंगच्या साहाय्यानं गोल खड्डा पाडतात आतमध्ये जे. ओके, त्यानंतर ते रॉड इन्सर्ट करतात. त्या शेजारी कंपाऊंड मटेरियल असेल, ओके, अर्थिंग कंपाऊंड मटेरियल, ते मटेरियल काय करतात, इन्सर्ट करतात, कंडक्टिव्ह कंपाऊंड मटेरियल. ओके, या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा, हे कंडक्टिव्ह कंपाऊंड मटेरियल इन्सर्ट केले. त्या ठिकाणी वरच्या साईडला एक चेंबर तयार करून ते चेंबरमध्ये असं क्लॅम्प लावतात आणि त्या क्लॅम्पमधून काय केलं,
क्लॅम्पमधून असं अर्थ कनेक्शन बाहेर घेतलं जातं. ओके, इथून आपण कनेक्शन ते प्रत्येक इक्विपमेंटला प्रोव्हाइड करतो. एकदम मेंटेनन्स फ्री अर्थिंग आहे, त्यामुळे आता नवीन जे मेथड्स आहेत त्यामध्ये हे अर्थिंग जास्त करून इन्स्टॉल केलं जातं. नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ अर्थिंग. अर्थिंगचं कुठे ॲप्लिकेशन आहे? इन टेलिकम्युनिकेशन सिस्टीम, ट्रान्समिशन, सबस्टेशन, पॉवर स्टेशन्स, ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल अर्थिंग, लाइटनिंग अरेस्टर अर्थिंग, इक्विपमेंट बॉडी अर्थिंग, इंडस्ट्रियल, कमर्शियल अँड रेसिडेन्शियल अर्थिंग पर्पज we are used a earthing system. Advantage of earthing: reduction in magnitude of transient voltages. जे काय हाय व्होल्टेज सर्जेस असतील, लाइटनिंग सर्जेस असतील किंवा ट्रान्झिएंट म्हणतो आपण त्याला, म्हणजेच काय एक कंटिन्युअस स्विंग असतो, म्हणजेच काय एकदम व्होल्टेज हाय होतं एकदम डिक्रीज होतं, अशी कंटिन्युअस स्विंग व्होल्टेजेस असतात. त्या स्विंग व्होल्टेजला काय रिडक्शन केलं जातं, त्याची मॅग्निट्यूड रिडक्शन होऊ शकते. इम्प्रूव्ह लाइटनिंग प्रोटेक्शन अँड सिस्टीम अँड इक्विपमेंट फॉल्ट प्रोटेक्शन. जे लाइटनिंग अरेस्टर असतात ते काय करतात, लाइटनिंगला एक अर्थला पास प्रोव्हाइड करून देतात, जेणेकरून जे सबस्टेशन असेल, एका रेसिडेन्शियल बिल्डिंग वगैरे असेल तर त्या ठिकाणी त्याचं प्रोटेक्शन केलं जातं. प्लस सिस्टीमचं आणि इक्विपमेंटचं फॉल्टपासून प्रोटेक्शन होते. इम्प्रूव्ह सर्व्हिस रिलायबिलिटी. जे काय MSCB महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल, ओके, किंवा दुसरे जे काही इलेक्ट्रिसिटी बोर्ड असतील त्यांची सर्व्हिस रिलायबिलिटी इन्क्रीज होते. ग्रेटर सेफ्टी फॉर पर्सनल अँड इक्विपमेंट्स. जे काही सेफ्टी असेल ती सेफ्टी इन्क्रीज होणार आहे, इक्विपमेंटची सुद्धा आणि पर्सनलची सुद्धा. प्रॉम्प्ट अँड कन्सिस्ट ऑपरेशन ऑफ प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस ड्युरिंग अर्थ फॉल्ट. जरी अर्थ फॉल्ट झाला एखाद्या कंडिशनमध्ये तरीसुद्धा तिथलं जे काय बाकीचं इलेक्ट्रिकल ऑपरेशन असेल, मेकॅनिकल ऑपरेशन असेल ते काय कंटिन्युअसली किंवा कन्सिस्टंटली आहे तसं चालू राहणार आहे, त्यामध्ये कोणत्याही टाईपचं ऑब्स्ट्रॅक्शन येणार नाही आहे. नेक्स्ट इज टेस्टिंग अँड मेजरमेंट ऑफ अर्थ रेजिस्टन्स फॉर व्हेरियस इन्स्टॉलेशन ॲज पर IE रूल. आता हे सगळं अर्थिंग सिस्टीम केली त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, अर्थिंग सिस्टीमला कंटिन्युअसली आणि कन्सिस्टन्सली मेंटेन करावं लागतं. मग ते कन्सिस्टंटली मेंटेन करण्यासाठी ते अर्थिंग रेजिस्टन्स कमी झालेलं आहे, जास्त झालेलं आहे, हे आपल्याला कशावरून कळतं, तर त्यासाठी काय करतो आपण अर्थिंग रेजिस्टन्सचं टेस्टिंग करतो आणि त्याचं अर्थ रेजिस्टन्स मेजर करतो. ओके, ॲज पर द IE रूल. नेसेसिटी ऑफ टेस्टिंग ऑफ अर्थ रेजिस्टन्स टू डिटरमाइन द रिअल अर्थ रेजिस्टन्स और चेक वेदर इट इज चेंज्ड और नॉट. अर्थ रेजिस्टन्स कशासाठी चेक करायचा, तर ॲक्च्युअलमध्ये अर्थ रेजिस्टन्स आहे तो चेंज झालेला आहे का आहे तोच आहे हे चेक करण्यासाठी आपण अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट करायचा. सेकंड मेथड इज डिटरमाइन द ग्राउंडिंग पोटेन्शियल राइज्ड इन द रिजन कॉज्ड बाय द फॉल्ट करंट इन द पॉवर सिस्टीम. ग्राउंडिंग पोटेन्शियल. आता ग्राउंडिंग पोटेन्शियल म्हणजेच काय असतं, इट इज द व्होल्टेज बिटवीन द न्यूट्रल अँड ग्राउंड. इट इज कॉल्ड ॲज द ग्राउंडिंग पोटेन्शियल राइज्ड इन द रिजन कॉज्ड बाय फॉल्ट करंट इन द पॉवर सिस्टीम. एखाद्या पॉवर सिस्टीममध्ये फॉल्ट करंट प्रोड्यूस झाला असेल की त्यामुळे नंतर अर्थमध्ये करंट पास झालं, मग अर्थमध्ये करंट पास झाल्यानंतर तिथला अर्थिंग रेजिस्टन्स वाढला आहे कमी झाला आहे, तिथलं ग्राउंडिंग पोटेन्शियल असेल ते कमी झालं आहे जास्त झालेलं आहे, हे चेक करण्यासाठी आपण अर्थिंग रेजिस्टन्स मेजर करायचं आहे. टू डिटरमाइन वेदर द ग्राउंडिंग डिव्हाइसेस फॉर लाइटनिंग प्रोटेक्शन इज सुटेबल. दॅट मीन्स वी चेक वेदर द lightning arrestor or rod arrestor etc. The grounding devices, these grounding devices will be suitable for the earthing protection, suitable for the lightning protection or not. म्हणजेच तुमचे लाइटनिंग अरेस्टर असतील, सर्ज अरेस्टर असतील, असे जे हाय व्होल्टेज प्रोटेक्शन डिव्हाइसेस आहेत ते व्यवस्थित वर्किंगमध्ये आहेत, म्हणजेच त्याचं अर्थिंग वर्किंगमध्ये आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट करत असतो. नेक्स्ट इज टेस्टिंग मेजरमेंट ऑफ अर्थिंग रेजिस्टन्स ॲज पर IE रूल. आता अर्थ रेजिस्टन्स टेस्टिंग करायचं आहे ॲज पर IE रूल. मग त्यासाठी काय करावं लागेल, द रेजिस्टन्स ऑफ द अर्थ वायर बिटवीन द अर्थ इलेक्ट्रोड अँड अर्थ पॉइंट ऑन द अप्लायन्सेस. जो अर्थ रेजिस्टन्स मेजर करायचा आहे तो कोणत्या पद्धतीने मेजर करायचा, तर फर्स्ट पॉईंट इज द अर्थ रेजिस्टन्स ऑफ अर्थ वायर बिटवीन द अर्थ इलेक्ट्रोड अँड द अर्थ पॉइंट ऑन द अप्लायन्सेस. आता एखादी मोटर बघितली पहिल्या लेक्चरमध्ये आपण. आता ही जी मोटर आहे या मोटरचं अर्थ टर्मिनल प्लस जे काही ग्राउंड किंवा अर्थिंग असेल त्यामधलं जे काही ग्राउंडिंग आहे ते ग्राउंडिंग चेक करण्यासाठी
आपण अर्थ रेजिस्टन्स मेजर करतो. म्हणजेच काय, ह्या पर्टिक्युलर पॉईंटपासून अर्थ इक्विपमेंटच्या पॉईंटपासून ते या पर्टिक्युलर अर्थ जे ठिकाणी अर्थिंग केलेलं आहे त्या ठिकाणाहून या इक्विपमेंटच्या अर्थिंगजवळ ह्यामधला जो रेजिस्टन्स आहे तो पण आपल्याला मेजर करावा लागेल. ही जी अर्थ वायर दिसते तुम्हाला त्या अर्थ वायरचा रेजिस्टन्स आपल्याला मेजर करायचा आहे. म्हणजे इक्विपमेंटचं अर्थिंग ज्या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे प्लस अर्थ इलेक्ट्रोड यामधला रेजिस्टन्स मेजर करायचा आहे. ओके, नेक्स्ट द कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स बिटवीन द सॉइल इमिजिएटली अराउंड द इलेक्ट्रोड अँड अर्थ इलेक्ट्रोड. सपोज या ठिकाणी अर्थ इलेक्ट्रोड आहे आणि त्या शेजारचा आपण इलेक्ट्रोड घेतला असेल जवळच, तर त्यामधला रेजिस्टन्ससुद्धा आपल्याला मेजर करायचा आहे, त्यातला अर्थ रेजिस्टन्स. नेक्स्ट इज द रेजिस्टन्स ऑफ द अर्थ टू फ्लो ऑफ करंट. अर्थचा रेजिस्टन्ससुद्धा मेजर करायचा आहे, ती करंट फ्लो करण्यासाठी उपयोगी आहे का नाही. द अर्थिंग सिस्टीम कन्सिस्ट ऑफ इक्विपोटेन्शियल बॉन्डिंग कंडक्टर capable of carrying the earth fault current and the ground pipe of or rod or plate electrode for the dissipating the current to the general mass of earth without exceeding the allowable temperature limit as per the relevant IS. म्हणजे आपल्याला अर्थिंग सिस्टीम चेक करायचं असेल तर त्यामध्ये अर्थिंग सिस्टीम म्हणजेच काय, इट इज कन्सिस्ट ऑफ इक्विपोटेन्शियल बॉन्डिंग कंडक्टर. म्हणजे इक्वली पोटेन्शियल असलेला कंडक्टर आहे जो आपल्याला अर्थ करंट कॅरी करणार आहे, अर्थ फॉल्ट करंट कॅरी करणार आहे तो कंडक्टर, अर्थ कंडक्टर. अँड ग्रुप ऑफ पाईप रॉड और प्लेट इलेक्ट्रोड. म्हणजे काय, जो आपण इलेक्ट्रोड यूज केला आहे, पाईप असू दे, रॉड असू दे, प्लेट असू दे, तो इलेक्ट्रोड असू दे, तो आपण काय केला आहे जनरल मास बरोबर म्हणजेच काय जमिनीबरोबर अर्थबरोबर आपण तो कनेक्ट केलेला आहे. ओके, आता जो अर्थ कंडक्टर आहे तो अर्थ कंडक्टर जो आपण इलेक्ट्रोड बरोबर कनेक्ट केलेला आहे तो इलेक्ट्रोड बरोबर करंट कॅरी करताना त्या अर्थचं टेम्परेचर इन्क्रीज व्हायला नको पाहिजे. जरी इन्क्रीज झालं तर ते परमिसेबल लिमिटपर्यंतच इन्क्रीज व्हायला पाहिजे टेम्परेचर, की जेणेकरून डायरेक्टली करंट असेल तो ग्राउंडमध्ये पास व्हायला पाहिजे इझिली विदाउट टेम्परेचर इन्क्रीज होता सॉइलचं. इट इज रिक्वायर्ड टू मेंटेन ए नॉन करंट कॅरिंग मेटल वर्क्स रिजनेबली ॲट अर्थ पोटेन्शियल अँड टू अवॉइड डेंजरस कॉन्टॅक्ट पोटेन्शियल being developed on such metal work. त्यामध्ये आणखी काय करायचं आहे, आपल्याला नॉन करंट कॅरिंग मेटल पार्ट्स आहेत ते मेटल पार्ट्स आपल्याला मेंटेन करायचं आहे, वेल मेंटेन करायचं आहे. त्यामध्ये जे इक्विपोटेन्शियल अर्थ पोटेन्शियल असणार आहे ते 0 असणार आहे त्यामध्ये. कारण सपोज सीआयचं कवर आहे, बाकीचं फनेल वगैरे आहेत, जे वॉटरमेन्स पाईप आहे ते कसं नॉन करंट कॅरिंग पार्ट्स आहेत, त्यामधून करंट फ्लो व्हायला नको पाहिजे. त्यासाठी आपल्याला ते प्रॉपरली मेंटेन करावं लागेल की जेणेकरून डेंजर शॉक्स वगैरे असे प्रकार होऊ नये त्या ठिकाणी. आता डिफरंट मेथड ऑफ मेजरमेंट ऑफ अर्थ रेजिस्टन्स. फर्स्ट मेथड इज 2 पॉइंट मेथड, सेकंड मेथड इज 3 पॉइंट मेथड, नेक्स्ट मेथड इज द फॉल ऑफ पोटेन्शियल मेथड, लास्ट इज डायरेक्ट मेजरमेंट विथ अर्थ टेस्टिंग इक्विपमेंट, दॅट मीन्स मेगर अर्थ टेस्टर. 4 मेथड आहे. पहिली मेथड 2 पॉइंट, सेकंड इज 3 पॉइंट मेथड, थर्ड मेथड इज the fall of potential method, and last is direct measurement with earth testing equipment. That means fourth method we use the earth tester or measure as a earth tester. Okay, these 4 methods we are used to measure the earth resistance. First we will study this in this point 2 point method. In this method 2 electrodes are used in which one electrode whose resistance is to be measured and other electrode of known resistance or negligible resistance is available. आता 2 पॉइंट मेथडमध्ये काय केले, आपल्याला एक नॉन रेजिस्टन्स म्हणजे ज्या इलेक्ट्रोडचा रेजिस्टन्स अर्थ रेजिस्टन्स पहिल्यापासून माहीत आहे आणि दुसऱ्याचा रेजिस्टन्सचा अर्थ रेजिस्टन्स आपल्याला माहीत नाही आहे, असे 2 इलेक्ट्रोड घ्यायचे आहेत. म्हणजे म्हणून आपण 2 पॉईंट मेथड म्हणतो. म्हणजे क्यू काय आहे, ह्या ज्याचा आपल्याला अर्थ रेजिस्टन्स माहीत आहे आणि तो निग्लिजिबल अर्थ रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. आणि दुसरा पी नावाचा इलेक्ट्रोड कसा आहे, ज्या पॉईंटचा ज्या इलेक्ट्रोडचा आपल्याला काय अर्थ रेजिस्टन्स मेजर करायचं आहे. म्हणजे ही अननोन व्हॅल्यू आहे आणि ही नॉन व्हॅल्यू आहे प्लस ही व्हॅल्यू निग्लिजिबल आहे. ओके, असे 2 पॉईंट्स कन्सिडर करायचे आहेत. सी हिअर वन्स अगेन वी यूज 2 इलेक्ट्रोड्स इन विच वन इलेक्ट्रोड हुज रेजिस्टन्स टू बी मेजर्ड. म्हणजे पी नावाचा इलेक्ट्रोड आहे ज्याचा आपल्याला रेजिस्टन्स मेजर करायचा आहे, अँड अदर इलेक्ट्रोड ऑफ नॉन रेजिस्टन्स और निग्लिजिबल
म्हणजे दुसऱ्या इलेक्ट्रोडचा रेजिस्टन्स आपल्याला माहीत आहे किंवा त्याचे निग्लिजिबल रेजिस्टन्स आहे. ओके. सेकंड मेथड, फिगर शोज दिस arrangement in which P is the earth electrode whose resistance is to be measured. म्हणजे P चा रेजिस्टन्स आपल्याला मेजर करायचा आहे and Q is another electrode to be of known or negligible resistance. For measurement of earth resistance at P, a known value of current I is allowed to flow and the potential E between the two electrode is measured. ह्या रॉडमधून काय करायचं, ह्या दोन रॉडमधून आपल्याला करंट पास करायचं आहे. जसं व्होल्टेज प्रॉपर व्होल्टेज असेल आणि करंटची व्हॅल्यूसुद्धा माहीत असेल असा करंट फ्लो करायचा आहे आणि त्याच्या अक्रॉस व्होल्टेज आपल्याला मेजर करायचं आहे. ठीक आहे. व्होल्टेज आणि करंट मेजर करायचं आहे म्हणजे आपण काय करणार, याला सप्लाय देणार आहे दोन्ही रॉडना आणि सप्लाय दिल्यानंतर त्याचं व्होल्टेज, या दोन्ही रॉडच्या मधलं व्होल्टेज पोटेन्शियल प्लस यामधला करंट पी मधला करंट आपल्याला तो मेजर करायचा आहे. See once again, for measurement of the resistance P at known value of current I is allowed to flow. म्हणजे I करंट सपोज एक 5 एम्पियर करंट आहे तो आपल्याला त्यामधून फ्लो करायचा आहे. ओके. त्याचबरोबर काय करायचं आहे आपल्याला P आणि Q मधला दोन अर्थ इलेक्ट्रोड मधलं व्होल्टेज सुद्धा मेजर करायचं आहे. नेक्स्ट इज देन E divided by I gives the combined resistance of two electrodes P and Q. त्यानंतर आपण I R is equal to V upon I म्हणजेच का E upon I या फॉर्म्युलानुसार आपल्याला P आणि Q मधला काय करायचं आहे, रेजिस्टन्स मेजर करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे रेजिस्टन्स. बट द रेजिस्टन्स ॲट Q पॉईंट इज निग्लिजिबल, देअरफॉर द रेजिस्टन्स ॲट P पॉईंट इज इक्वल टू P इज इक्वल टू E बाय I. देअरफॉर आता यामध्ये काय झालं, Qचा रेजिस्टन्स तर निग्लिजिबल आहे किंवा आपल्याला माहीत आहे त्याची व्हॅल्यू, मग आपण काय केलं डायरेक्टली टोटल रेजिस्टन्स मेजर केला, काहीतरी रेजिस्टन्स आला असेल. जर Qची व्हॅल्यू माहीत असेल तर आपण काय केलं, डायरेक्टली जो रेजिस्टन्स येईल त्यामधून Qची व्हॅल्यू मायनस करायची की आपल्याला Pचा रेजिस्टन्स मिळू शकेल. किंवा जर Qचा रेजिस्टन्स एकदम निग्लिजिबल असेल तर काय करायचं, जो काही मेजर केलेला रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे, Pचा रेजिस्टन्स, कारण Qचा रेजिस्टन्स एकदम निग्लिजिबल आहे. आपण दोघांचा कंबाईन रेजिस्टन्स मेजर केला आहे, त्यामधून करंट पास केला आणि हे व्होल्टेज मेजर केलं, त्यामुळे दोघांचा कंबाईन रेजिस्टन्स आला. Q निग्लिजिबल आहे त्यामुळे P इज इक्वल टू जे काय आपलं कॅल्क्युलेशन असेल ते येईल. किंवा डायरेक्टली ही व्हॅल्यू माहीत असेल Qची तर जो रेजिस्टन्स येणार आहे त्यामधून Qची व्हॅल्यू मायनस करायची, जो आलेला रेजिस्टन्स असेल तो P असणार आहे. द स्ट्रे DC or AC ऑलरेडी फ्लोईंग इन द अर्थ विल अफेक्ट द रिझल्ट. जर त्या ठिकाणी AC सप्लाय अवेलेबल असेल म्हणजे जमिनीमधून पास होत असेल किंवा DC स्ट्रे रेजिस्टन्स असेल म्हणजे काहीतरी त्या जमिनीमध्ये चार्ज असेल, ज्या ठिकाणी पाऊस वगैरे किंवा क्लाउडी एरिया असेल त्या ठिकाणी काय असतं, स्ट्रे रेजिस्टन्स जमिनीमध्ये प्रेझेंट असतो. मग अशा वेळेला याचा रिझल्ट असेल तो अफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे ही मेथड जास्त करून यूज करत नाहीत, थोड्या प्रमाणामध्ये इक्विक रेजिस्टन्स मेजरमेंटसाठी आपण ही मेथड यूज करतो. नेक्स्ट इज 3 पॉईंट मेथड. 3 पॉईंट मेथडची डायग्राम दाखवली आहे बघा या ठिकाणी. मग असे 2 पॉईंट होते, P आणि Q होतो. आता त्यामध्ये R आपण इन्सर्ट केलेला आहे. आता काय करायचं आहे, R1 R2 R3 असे तो टोटल 3 रेजिस्टन्स झाले या ठिकाणी. 3 पॉईंट मेथड फॉर मेजरमेंट ऑफ अर्थ रेजिस्टन्स. In this method, measurement of earth resistance, two auxiliary electrode Q and R used, and it is not necessary to their resistance should be known. आता यामध्ये काय करायचं आपल्याला, दोन ऑक्झिलरी Pच्या बरोबर आपण काय केले, Q आणि R चे दोन ऑक्झिलरी इलेक्ट्रोड कन्सिडर केले किंवा घेतले दोन रेजिस्टन्स अर्थ इलेक्ट्रोड. आता 3 पॉईंट मेथड आहे. 2 पॉईंट मेथडमध्ये 2 होते, P अननोन रेजिस्टन्स आणि Q नॉन रेजिस्टन्स होता. मग त्या ठिकाणी 3 आहेत, P Q आणि R यूज केलेलं आहे. त्यामध्ये कसं Qची व्हॅल्यू माहीत पाहिजे, पण ह्यामध्ये काय आता Qची व्हॅल्यू माहीत नसेल तरी सुद्धा चालू शकते. Next is 3 electrode P, Q, R are placed at the corner of triangle as shown in figure. म्हणजे तिन्ही इलेक्ट्रोड आहेत. हे बघा, हे तिन्ही जे इलेक्ट्रोड आहेत P, Q, R अशा ट्रायंगलमध्ये काय करायचं आहे, सेम डिस्टन्समध्ये एक ट्रायंगलमध्ये, ट्रायंगल कितीचा असतो 60 डिग्रीचा यायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. 60 डिग्रीमध्ये काय हे 3 इलेक्ट्रोड इन्स्टॉल करायचे आहेत किंवा असे पाहिजे त्या पद्धतीने ते इलेक्ट्रोड सगळे. ओके. आपल्याला काय करायचं आहे,
the resistance between each pair of electrode is measured. Now we will measure the resistance between each pair. That means here we measure the R1, that means the resistance between the P and Q by using I by E method. Okay, in 2-point method we measure the resistance between the P and Q. Now same that process we will repeat here. We flow the current through the P इलेक्ट्रोड, म्हणजे आपण P इलेक्ट्रोडमधून करंट फ्लो करणार आणि इक्विपोटेन्शियल व्होल्टेज मेजर करणार. म्हणजे एक वायर इथे कनेक्ट करणार, दुसरी वायर इथे कनेक्ट करणार. ठीक आहे. त्यानंतर त्यामधला प्रॉपर करंट फ्लो करणार आणि करंट फ्लो करून यामधलं व्होल्टेज आणि करंट मेजर करणार आणि त्यानुसार 2-पॉईंट मेथडनुसार आपण इथं रेजिस्टन्स मेजर करणार. असं आपण P आणि Q आणि R आणि P आणि R मधला रेजिस्टन्स मेजर करायचा आहे. Let us consider R1 is the resistance between the P and Q, R2 is the resistance between the Q and R, and R3 is the resistance between the P and R. Then resistance of R of electrode P is given as R is equal to R1 plus R3 minus R2 divided by 2. This formula is used for the measurement of actual resistance of the P, that means earth resistance of the point P. Precaution: AC supply should be used for measurement of earth resistance. AC supply should be used. Distance between the electrodes should be larger. The resistance of 3 electrodes should be same, otherwise result may be illogical occur. इलेक्ट्रोड मधला जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स जास्त पाहिजे, कमी नसायला पाहिजे. एसी सप्लाय आपल्याला यूज करायचं आहे आणि तिन्ही Q आणि Rचा जे रेजिस्टन्स आहेत ते रेजिस्टन्स सेम पाहिजे बऱ्यापैकी. ओके, की त्यामुळे आपला रिझल्ट असेल तो लॉजिकल येऊ शकेल. अदरवाईज तिघांचा रेजिस्टन्स जो अर्थ इलेक्ट्रोडचा रेजिस्टन्स आहे किंवा अर्थिंगचा रेजिस्टन्स आहे तो जर वेगवेगळा असेल तर आपला रिझल्ट अफेक्टेड होऊ शकतो. नाव अवर टुडेज लेक्चर विल बी completed. Thank you.